नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2024 मधील जेवढ्याही महत्त्वाच्या राज्यांनी महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. 2024 आणि 25 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. वही आणि पेन घेऊन बसा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक एक योजना ती कोणत्या राज्याची आहे त्याच्याबद्दल माहिती लिहून घेण्याचा प्रयत्न करा. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सुभद्रा नावाची योजना सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक डी, ओडिसा या राज्य सरकारने ओडिसा राज्याच्या अंतर्गत सुभद्रा योजना सुरू केलेली आहे. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, एम काय आहे तर लिहून घ्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने वृंदावन ग्राम योजना आणि गीता भवन या ठिकाणी सुरू केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजना सुरू केलेली आहे आणि गीता भवन सुरू केलेलं आहे. याच्या मागचं एम काय आहे, पर्पज काय आहे तर ग्रामीण विकासाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे या उद्देशाने ही वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ही जी काही मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर पोषण आहार देऊन मुलांमधील कुपोषण कमी करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न. सौर रूफटॉप क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या राज्याने गोम विनामूल्य वीज एवजन योजना सुरू केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा राज्याने जे काही सौर रूफटॉप क्षमता आहे ती वाढवण्यासाठी गोम विनामूल्य वीज एवजन योजना सुरू केलेली आहे. याच्याबद्दलचा एक पॉइंट लिहून घ्या, एम लिहून घ्या. 400 युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरणाऱ्या निवासी ग्राहकांसाठी रूफटॉप सोलार प्लांट बसवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. क्लिअर? या ठिकाणी आपल्या चॅनलची जी काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी 2024 पासून डिसेंबर 2024 पर्यंत, या इयरबुकमध्ये काय असणार आहे, किती रुपयाला आहे, हे कसं भेटणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला एका मिनिटामध्ये माहिती देतो. लक्षात घ्या, ही जी काही आपली इयरबुक आहे ती 20 डिसेंबरला या ठिकाणी लॉन्च होणार आहे. या ठिकाणी ही इयरबुक जी काही आहे त्याची किंमत किती असणार आहे? याची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. ही इयरबुक कशी घ्यायची आहे तर हा जो काही दिलेला स्कॅनर आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोनपे ओपन करा किंवा गुगल पे ओपन करा. ते ओपन करून या QR कोडला स्कॅन करून 99 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या माझ्या मोबाईल नंबरला पाठवायचा आहे 9673058600. गोष्टी समजतात? ठीक आहे. आता या इयरबुकमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याचा इंडेक्स तुम्हाला दाखवायचा आहे मला. लक्षात घ्या, 2024 मध्ये टोटल 12 महिन्याचे जे काही वन लाइनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत ते तुम्हाला सेपरेट प्रत्येक महिन्याचे मिळणार आहेत. जसे की जानेवारीचे सेपरेट 150 प्रश्न, फेब्रुवारीचे सेपरेट 150 प्रश्न, अशा प्रकारे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 12 महिन्याचे सेपरेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 150 वन लाइनर फॉर्मॅटमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे 12 महिने झाले की याच्यानंतर 30 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वन लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न मिळणार आहेत. हे मुद्दे नेमके कोणते आहेत सर तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियुक्त्या, केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्रामध्ये झालेली विधानसभा निवडणूक, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे युद्ध सराव, महत्त्वाचे पुरस्कार, नोबेल पुरस्कार, चित्रपट पुरस्कार, महत्त्वाचे ऑपरेशन्स, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, जे काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्याचे प्रमुख कोण, त्याचं मुख्यालय कुठे आहे याच्यावरती प्रश्न, महत्त्वाचे देश, त्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजधानी, चलन, रामसर स्थळे, वारसा स्थळे,
क्रीडाच्या बद्दलच्या चालू घडामोडी, महत्त्वाचे GI टॅग, महत्त्वाचे दिवस आणि त्यांची थीम, महत्त्वाच्या शिखर परिषदा, आगामी महत्त्वाचे क्रीडा स्पर्धा, पुस्तक आणि लेखक, AIच्या संदर्भात प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक, खेळ आणि खेळाडू, IPL दोघांचं, महिलांचं आणि पुरुषांचं, वेगवेगळ्या देशाला धडकलेले चक्रीवादळ, 2024 मधील प्रथम महिला आणि 2024 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न. हा सगळा कंटेंट तुम्हाला वन लाइनर फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. आणि या सर्वांची किंमत या ठिकाणी फक्त 99 रुपये आहे. हे 99 रुपये तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करून सेंड करायचे आहेत आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट मला या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे 9673058600. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने शेतकरी आणि उद्योजकांना आधार देण्यासाठी बना क्या ह योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या योजनेचा उद्देश काय आहे? तर राज्याची सामाजिक तसेच आर्थिक परिस्थिती बदलण्याच्या उद्देशाने ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली आहे? तर पर्याय क्रमांक सी, तेलंगणा या राज्य सरकारने या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मजुरांसाठी श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे काही आपले कामगार आहेत त्यांना कामगारासाठी जे काही निवास आहेत ते तयार करण्यासाठी, त्यांना मजुरांना राहण्यासाठी निवास तयार करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे गुजरात राज्याच्या सरकारच्या अंतर्गत वेगवेगळ्या कामगारांसाठी, मजुरांसाठी. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्देश काय आहे? तर महिलांचं सक्षमीकरण करणे या उद्देशाने मुख्यमंत्री माया सन्मान योजना ही या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीचे जे काही या ठिकाणी इन्स्टॉलमेंट आले त्याच्यामध्ये 1,500 रुपये प्रति महिना या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना मिळत होता. त्याच्यानंतर ते आता वाढवून या ठिकाणी महायुती सरकारने 2100 रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ते या ठिकाणी आता डॉक्युमेंट सगळे पडताळणी करूनच या ठिकाणी हे देण्यात येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्य सरकारने NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने वृक्षारोपण जन अभियान 2024चा भाग म्हणून मित्र व्हॅन ही जी काही फॅसिलिटी आहे ती सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. कोणत्या राज्य सरकारने IT सक्षम युवा योजना 2024 या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने TB मुक्त नगरपालिकांसाठी अद्वितीय मॉडेल सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारलं जातं TBचा फुल फॉर्म काय आहे? तर लिहून घ्या ट्युबरक्युलोसिस आणि मला कमेंट करून सांगा हा जो काही TB डे असतो तो दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोइना योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने मदत शिबिरांमधील विद्यार्थ्यांसाठी चाकांवर शाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे? म्हणजे स्कूल ऑन व्हील्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही, बरोबर. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17वा. कोणत्या राज्य सरकारने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिरुल लाओ पैसा पाओ नावाची मोहीम सुरू केलेली आहे? विचारला जाणार प्रश्न स्टार मार्कून ठेवा. पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी इनिशिएटिव्ह मोहीमचं नाव काय आहे? पिरुल लाओ पैसे पाओ. कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली? मोहीम कशासाठी सुरू करण्यात आली? तर जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने युवा योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न.
कोणत्या राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. झारखंड राज्य सरकारने विधवा पुनर्विवाह योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा, कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्य सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने इंदिरम्मा गृहनिर्माण योजना सुरू केलेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदना योजना सुरू केलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्य सरकारने या ठिकाणी युवा निधी योजना सुरू केली आहे त्या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लाभा नावाची योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने माझी शाळा माझा अभियान हे जे काही कॅम्पेन आहे ते सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान ही जे काही अभियान आहे ते सुरू केलेलं आहे? पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कलेग्नर स्पोर्ट्स किट योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कृषीद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी हिमालय बास्केट योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने युवा सक्षमीकरणासाठी स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्वयं योजना असं योजनेचं नाव आहे आणि युवा सक्षमीकरण करणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने वनमित्रा योजना नावाची योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू केलेली आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वायुश्री योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने उंगलाई थेडी उंगल ओरिल नावाची योजना सुरू केलेली आहे? तर भाषाहून लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत उंगलाई थेडी उंगल ओरिल नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी या ठिकाणी रोख रक्कम देणारे पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे? तर MP मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 78व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त मुख्यमंत्री युवा उद्योग विकास अभियान योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने उपवन योजना आणि वारसा वृक्ष दत्तक योजना सुरू केलेली आहे? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी UP उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? कोणत्या राज्य सरकारने लाभा नावाची योजना सुरू केलेली आहे? आपण आत्ताच पाहिलं ओडिसा. आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोइना योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? जिव्हाळा नावाची एक योजना आहे. ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जिव्हाळा नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे.
2-3 पॉईंट लिहून घ्या. 3 वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही योजना आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 50,000 रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे आणि त्याच्यावरती लागू होणारा जो काही व्याजदर आहे तो 7% असणार आहे. ठीक आहे. तर जिव्हाळा योजना ही कशासाठी असणार आहे, तर कैद्यांसाठी असणार आहे. कोणत्या राज्यातील आहे, महाराष्ट्र राज्यातील आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय आहे, राज्यातील गर्भवती महिला, मुले आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत घरे बांधण्यासाठी मदत देणे या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्ण फूड पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत दर महिन्याला 10.4 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना मोफत अन्नाची पाकिटे पुरवणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री निशुल्क म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना. कुठे सुरू झाली आहे, राजस्थान राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पर्पज काय आहे, तर सर्व आदिवासी गावे मुख्य रस्त्यांना जोडणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, गृहलक्ष्मी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत गृहलक्ष्मी योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत या राज्यातील लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. प्रति महिना 2,000 रुपये या ठिकाणी लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, नंदबाबा दूध अभियान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत नंदबाबा दूध अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्या मागचा उद्देश काय आहे, तर दूध उत्पादकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे. जर तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारला, जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक देशांमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे, तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. कशासाठी, तर हायेस्ट मिल्क प्रोडक्शन इन द वर्ल्ड या कॅटेगरीमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. आणि भारतामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहेत असं विचारलं तर 1 नंबरला आहे राजस्थान, 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 3 नंबरला आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्याने PMJDYचे 100% घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त केलेले आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळ आणि गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. सर्वप्रथम PMJDY फुल फॉर्म काय आहे, प्रधानमंत्री जन धन योजना, जी की लॉन्च करण्यात आली होती 28 ऑगस्ट 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या ठिकाणी मग 100% घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त कोठे करण्यात आलं, केरळ आणि गोवा राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. अशाच प्रकारे बाकीचे 2 प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत, याच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत. लिहून घ्या. जल जीवन मिशन या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आहे 15 ऑगस्ट 2019ला आणि जल जीवन मिशन 100% इम्प्लिमेंट करणारं पहिलं या ठिकाणी ठिकाण कोणतं ठरलं आहे, तर श्रीनगर. यालाच रिलेटेड अजून एक या ठिकाणी योजना आहे जन धन लाभार्थी. जास्तीत जास्त धन लाभार्थी या ठिकाणी जनधन लाभार्थी कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर बिहार 1 नंबरला आहे, उत्तर प्रदेश 2 नंबरला आहे आणि तमिळनाडू 3 नंबरला आहे.
ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 महत्त्वाचा प्रश्न आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्य सरकारने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर केलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पर्यटन उद्योगामध्ये महिलांना सक्षम करणे या उद्देशाने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर करणारं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत क्रीडा संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी या राज्य सरकारने एक पंचायत एक खेळाचे मैदान नावाचं जे काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे केरळ राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 गीता कर्मिकुला भीम विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत जे काही विद्यार्थी मित्रांनो झाडावरची ताडी गोळा करणारे व्यक्ती असतात त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने गीता कर्मिकुला भीम विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 शासन आपल्या दारी नावाचा जो काही उपक्रम आहे किंवा योजना आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्याचा उद्देश काय असणार आहे? सरकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शासन आपल्या दारी उपक्रम नावाचा उपक्रम किंवा योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या स्टेट गव्हर्नमेंटने ज्या राज्य सरकारने जे काही आपले रेशीम उत्पादक असतात बरोबर त्यांच्यासाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना नावामध्येच याचं उत्तर लपलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी आसाम राज्याच्या अंतर्गत आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार प्रदान केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 मुख्यमंत्री सीखो कमावो योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सीखो कमावो योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय असणार आहे? तर सरकार बेरोजगार तरुणांना कौशल्य आणि ज्ञान प्रदान करणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिवर्ष 6,000 रुपये दिले जातील. ऑलरेडी केंद्र सरकारकडून या ठिकाणी 6,000 रुपये प्रतिवर्ष भेटत आहेत. म्हणजेच या ठिकाणी स्टेटकडून आणि सेंट्रलकडून दोघांकडून या ठिकाणी प्रतिवर्ष आपल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार आहे. हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 मोघरा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना 3 लाख रुपये गृहनिर्माण कर्ज देण्यात येणार आहे. ज्या योजनेचं नाव आहे मोघरा गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या प्रदेशाच्या अंतर्गत मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर गरजू मुले आणि निराधार महिलांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20
22वा कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे, ज्या प्रकल्पाअंतर्गत पंजाब सरकार 117 सरकारी शाळा अपग्रेड करणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा लाडली बहना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या योजनेअंतर्गत सर्व आपल्या गरीब बहिणींसाठी 1000 रुपये प्रति महिना सरकार या ठिकाणी देणार आहे. तर लाडली बहना योजना असं या योजनेचं नाव आहे, मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने 100 दिवस टू बीट प्लास्टिक म्हणजेच 100 डेज टू बीट प्लास्टिक अशा प्रकारची जी काही मोहीम आहे, कॅम्पेन आहे, ते सुरू केलेलं आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 24वा तंत्रज्ञान हस्तांतरण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्याच्या अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना सरकार 10 लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी परतावा देणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर एकंदरीत आपण या व्हिडिओच्या अंतर्गत काय पाहिलेलं आहे? महत्त्वाची योजना आणि ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. अशाच प्रकारे मागील 2022 मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना लॉन्च केल्या होत्या किंवा 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या योजना त्याच्यावरती आपण एकदा संक्षिप्तपणे रिव्हिजन टाकणार आहोत. काळजीपूर्वक आहे का? हा सुद्धा टेबल अत्यंत महत्त्वाचा आहे. फटाफट लगेच लिहून घ्या. सवेरा योजना प्रयागराज पोलीस उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री अनुप्रति योजना राजस्थान. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश. ग्रामीण मित्र योजना गोवा. आसरा पेन्शन योजना तेलंगणा. शुभयात्रा योजना केरळ. भाग्यश्री योजना कर्नाटक. पंचवटी योजना हिमाचल प्रदेश. मुख्यमंत्री लखपति दीदी योजना उत्तराखंड. मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश. एक पंचायत एक खेल का मैदान केरळ. परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेश. लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल. छाता योजना ओडिसा. 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थान. पुदुमाई पेन योजना तमिळनाडू. सिनेमॅटिक पर्यटन धोरण योजना गुजरात. हमार बेटी हमार मान छत्तीसगड. अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ. हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश आणि अप्पर भद्रा योजना कर्नाटक. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? जेवढेही भारतातील महत्त्वाचे राज्य असतील आणि त्या राज्यांनी सुरू केलेल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला. 2024 असो किंवा 2025 असो, हा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. 100% या व्हिडिओतील कमीत कमी 2 ते 3 एक तरी 2 या ठिकाणी योजना विचारल्या जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हे यूट्यूब चॅनल हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल पहिल्यांदा चॅनल पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.